श्री स्वामी समर्थ प्रगट दिन 2024 कधी आहे व स्वामी अक्कलकोटमध्ये कधी प्रगट झाले, कसे आले, कुठून आले याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, स्वामी समर्थ जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयेला साजरी केली जाते। चैत्र महिन्यातील चंद्राच्या मेनाच्या अवस्थेतील दुसरा दिवस हा स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन अगदी उत्सवात साजरा केला जातो। तो कोणी सुरू केला हे आपण आता समोर जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ आणि शिर्डी साईबाबा यांच्या जीवनात काही उल्लेखनीय साम्य आहेत। स्वामी समर्थांनी आपल्या जीवनकाळात असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवतात। त्यांची शिकवण सोपी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सामान्य लोकांना प्रेरणा देणारी होती। या वर्षी म्हणजेच 2024ला स्वामींचा प्रगट दिन हा दिनांक 10 एप्रिल बुधवार या दिवशी येत आहे। स्वामींचे तत्वज्ञान होते की कोणालाही इजा करू नका, सर्वांना आनंद द्या, प्रत्येकाच्या आत मीच आहे। श्री स्वामी समर्थ महाराज हे इसवी सन 1856 ते 1878 या कालावधीत होऊन गेलेत। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते। श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले, अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे। त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो। इसवी सन 1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे एक मोठे तीर्थक्षेत्र झाले। येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन दिले। स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला। ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये साजरा करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर होते, माझं बाळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे। श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वैद्य त्रयोदशी बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले। तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनावर संपूर्ण माहिती हवी असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।